नमस्कार, मी आहे रिंकू आणि तुम्ही पाहतात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। देश विदेशासह राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती आणि मनोरंजन क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। वर्धा जिल्ह्यात मादक पदार्थ विरोधी मोहिमेत मोठी कारवाई झाली आहे। पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने गुप्त माहितीच्या आधारे वर्धा रेल्वे स्टेशनवर छापा टाकत 4 आरोपींना अटक केली आहे। ओडिशातून 2 सुटकेसांमध्ये भरून आणलेला तब्बल 20 किलो गांजा पोलिसांनी हस्तगत केला असून त्याची किंमत अंदाजे 4 लाख रुपयांहून अधिक असल्याचं सांगितलं जात आहे। आरोपींमध्ये यश बेमल, सूरजसिंग चौहान, विजय दुधकवारे आणि अमीर नाशिर खान पठाण यांचा समावेश आहे। मात्र अमीर पठाण नावाचा 5वा आरोपी पोलिसांना चकवा देऊन पळून गेलाय। त्याचा शोध सुरू आहे। पोलिसांनी मुद्देमालासह मोबाईल, रोख रक्कम आणि सुटकेस असा मिळून 5 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे। आरोपींविरुद्ध NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। अकोट फाईल पोलिसांना मोठे यश मिळाले आहे। खदान अकोला भागात एप्रिलमध्ये एका महिलेवर पेट्रोल ओतून जिवंत जाळल्याप्रकरणी तब्बल 2 महिने फरार असलेल्या 4 आरोपींना मध्य प्रदेशच्या इंदोरमधून ताब्यात घेण्यात आले आहे। 26 एप्रिल 2025 रोजी जागीच्या वादातून 45 वर्षीय सुलताना बी मेहमूद या महिलेला तिच्या सुनेच्या माहेरच्या लोकांनी पेट्रोल टाकून पेटवले होते। उपचारादरम्यान सुलतानाचा मृत्यू झाला होता। मृत्यूपूर्व जबाब तिने आरोपींची नावे पोलिसांना सांगितली होती। मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी सतत ठिकाण बदलत होते। मोबाईल सिम कार्डही सातत्याने बदलून पोलिसांना चकमा देण्याचा प्रयत्न केला। SP अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शेख रहीम, सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव, तनुजा खोब्रागडे व सायबर सेलच्या पथकानं तांत्रिक तपास व स्थानिक नेटवर्कच्या सहाय्यानं आरोपींना शोधून काढलं। इंदोरजवळ महू गावात आरोपी लपलेले असतानाच 3 पथकांनी एकाच वेळी छापा टाकत 4घांनाही ताब्यात घेतलं। सर्व आरोपींना अकोट फाईल पोलीस ठाण्यात आणून न्यायालयात हजर केले असून पोलीस कोठडी मिळाली आहे। या कामगिरीमुळे पोलिसांच्या सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत आहे। नागपूरमध्ये राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं। विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासापासून ते पिकांच्या नुकसानीपर्यंत, तसेच रायगड बोट दुर्घटना आणि परप्रांतीयांवर झालेल्या हल्ल्यांवरही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। की आपल्या मुलांना सुरक्षित ठेवण्याकरता ऑटोवाला जो येतो किंवा जो काही बसवाला येतो, क्षमतेपेक्षा जास्त मुलं हे ॲटोमध्ये बसू नये। आमचं वाहतूक प्रशासन यांनी त्यात लक्ष टाकलं पाहिजे, पण वडिलांनाही, आईंनाही, आमच्या पाल्यांना विनंती आहे यात लक्ष टाकलं पाहिजे। आर्थिक विकेंद्रीकरण वाढत आहे, गरीब होत आहे, श्रीमंत होत आहे, गडकरी यांनी चिंता व्यक्त केलेली आहे। काही ठिकाणी परिस्थिती अशी आहे की ज्या आर्थिक दुर्बल व्यक्तींना सरकारचा लाभ पोहोचायला पाहिजे, तो लाभ पोहोचवण्याकरता आम्ही पार्टी म्हणूनही, सरकार म्हणूनही काही गोष्टी कमी पडतात। जसं माननीय मोदीजींनी सर्वांसाठी घरे योजना केली। आता सर्वांसाठी घरे योजना सर्व घरापर्यंत पोहोचली पाहिजे, त्याच्याकरता आम्हाला काम करायची गरज आहे। आम्हाला केंद्र सरकार, राज्य सरकारच्या पूर्ण योजना एखाद्या व्यक्तीला जर पोहोचणार तर तो व्यक्ती बाहेर निघेल। त्यामुळे आम्ही यावर काम करतो आहे, पार्टी म्हणूनही काम करतो आहे, सरकार म्हणूनही काम करतो आहे। एकही व्यक्ती कुठल्याही योजनेपासून वंचित राहू नये याकरता खास करून महसूल विभागाने पुढाकार घेतला आहे। मला असं वाटतं की आम्ही चांगल्या पद्धतीने करू। मुंबई में परप्रांतियों को पीटा जा रहा है, किस तरह से देखती है आपकी सरकार? देखिए कि ये ठीक नहीं है। ये महाराष्ट्र में रहने वाला कई वर्षों से जिनका जन्म ही हुआ है महाराष्ट्र में, जिनका 18 साल होते बराबर उनका अपना वोटिंग लिस्ट में नाम आया है, ऐसे लोग जो महाराष्ट्र में रहते हैं उनको मारपीट करना, उनके साथ इस प्रकार से इसी देश में वो जैसा पाकिस्तान के ऐसा व्यवहार करना, इस प्रकार से नहीं चलेगा। सरकार ने कड़क कार्रवाई करनी चाहिए। मैं माननीय मुख्यमंत्री से बात करूंगा और जिस प्रकार से ये उत्तर प्रदेश के लोग, बिहार के लोग, मध्य प्रदेश के लोग जो मुंबई में आके काम करते हैं उनको मारपीट करना ठीक है। मराठी आदमी का संरक्षण हम करते हैं, हमारा पूरा विदर्भ, मराठवाड़ा पूरा मराठी है, पूरा महाराष्ट्र, इनका संरक्षण करते हुए बाहर के आदमी को आकर मारपीट करना, वो अपने महाराष्ट्र में आए हुए हैं। हमारे लोग गुजरात में रहते हैं, हमारे लोग यूपी में रहते हैं, हमारे लोग बिहार में रहते हैं, वो लोग भी कल ऐसा ही करेंगे। मुझे लगता है ये देश के अंदर ऐसी अराजकता को फैलाना ठीक नहीं है, ये मानसिकता ठीक नहीं है।
ये मानसिकता को कड़े रूप से हम लेंगे। हो, महसूल विभागाने निर्णय घेतला 24 तास रेती वाहतुकीचा, त्याचा फायदाही होतो, ब्लॅक मार्केटिंग कमी झाली, रेट कमी होण्यासही मदत होणार आहे, सर्वसामान्यांना फायदा होतो. फार मोठा फायदा होणार आहे. कारण सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जी रेती स्टॉप होतो, या ठिकाणी रेती घाटावर ही रेती रात्री उचलण्याची परवानगी नाही आहे. आता ती रेती रात्रभर जर उचलल्या गेली, कारण वाहतूक परवाना 24 तास आहे, कुठल्याही वाहनाचा 24 तास परवाना आहे, आणि रात्री थोडे रस्ते उघडे असतात, रात्री ट्रॅफिक कमी असतं, आपण दिवसाने त्या हाय ट्रॅफिक म्हणून त्याला नेऊ शकत नाही, आणि मोठ्या प्रमाणावर प्रकल्प चालू आहे. त्यामुळं सर्व ट्रान्सपोर्टरची जनतेची मागणी होती की तुम्ही 24 तास द्या, उत्खनन सकाळी 6 ते सायंकाळी 6, ट्रान्सपोर्ट मात्र 24 तास, असा आम्ही निर्णय घेतला. 100% या निर्णयाचा फायदा बांधकाम जे करतात आहे त्याच्याकरता होईल असं मला वाटतं. सर, बच्चू कडू आक्रमक झाले आहेत, आंदोलन करत आहेत कर्जमाफीसाठी. नाही, हे तर मग आता बच्चू कडूचा दुटप्पी. बच्चू कडूशी मी परवा आमचे सर्व मंत्री 4.5 तास मंत्रालयामध्ये, आमचे सर्व मंत्री 6 खात्याचे मंत्री बसलो, आणि एक प्रश्नावर मी 4.5 तास बसून एक मार्क काढून दिला. माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की येणाऱ्या विधानसभेच्या काळामध्ये एक अत्यंत चांगली समिती जाहीर करणार आहे. ही समिती पूर्ण महाराष्ट्रात दौरा करून ज्यांना खरंच कर्जमाफी पाहिजे आहे त्यांची कर्जमाफी करणार आहे. ही अत्यंत उत्कृष्ट निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. आणि यानंतर मी सुद्धा लेखी दिला आहे, मी बच्चू कडूला लेखी दिला आहे त्यांच्या आंदोलनात जाऊन की बच्चू कडूचे आपल्याला कर्जमाफी करायची आहे, ते आमचं वचन आहे, आमचा अजेंडा आहे. आम्ही निवडणुकीच्या काळात संकल्प केला आहे, देवेंद्र फडणवीस सरकारने कबूल केला आहे, शेतकऱ्याला कर्जमाफी करू, पण करताना मात्र धनदांडग्याला लाभ देऊ नये. ज्याला गरज आहे कर्जमाफीची त्यांना भेटला पाहिजे, याकरता आम्ही काम करतो आहे. आणि आमची समिती जी राहणार आहे ती अत्यंत महत्त्वाची समिती महाराष्ट्राचा संपूर्ण दौरा करून ज्या शेतकऱ्याला गरज आहे ती करणार आहे. बच्चू कडूचं आंदोलन हे दुटप्पी आहे. नागपूरच्या वाठोडा भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पत्नीनं आपल्या प्रेमीसोबत संगनमत करून लकवाग्रस्त पतीचा गळा, नाक आणि तोंड दाबून खून केलाय. पोलिसांनी अवघ्या काही दिवसात या गुन्ह्याचा छडा लावत दोन्ही आरोपींना अटक केली आहे. मृतक चंद्रसेन रामटेके हे ट्रॅव्हल्स कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करत होते. त्यांना 1.5 वर्षांपूर्वी लकवा झाला होता. पत्नी दिशा हिनं घर खर्च आणि मुलांच्या शिक्षणासाठी चारचाकी वाहनातून दुकान व कार्यालयांमध्ये पाण्याचे कॅन पोहोचवायची. दरम्यान डिसेंबर 2024 मध्ये दिशाची ओळख राजा या व्यक्तीसोबत झाली आणि ओळख प्रेम संबंधात बदलली. मृतकाला याची कल्पना होती, पण तो असहाय्य असल्यानं काहीच करू शकत नव्हत्या. या अवैध नात्यामुळे पती आड येत असल्यानं दोघांनी पतीला संपवण्याचा कट रचला. घरातच पती झोपलेला असताना उशीने गळा, नाक व तोंड दाबून हत्या करण्यात आली. सुरुवातीला मृत्यू नैसर्गिक असल्याचे मानले जात होते, पण पोस्टमार्टम अहवालात खरे चित्र समोर आले. पोलिसांनी पंचनामा करत खुनात वापरलेला उशी जप्त केला आहे. मृतक दाम्पत्याला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. सध्या पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून पोलीस कोठडीत घेतले आहे.